माझं गोंडूला झोपलंय आणि दुसरं गोंडूला अभ्यास करते. आणि इथे यांची बायको ना आज रुसली त्यांच्यावरती, जबरदस्त रुसली आहे. आणि यांना आहे ना टास्क दिलाय तिला मनवायचा. एवढा सायलेंट खरोखर रुसलेली डायरेक्ट भीती वाट राहिली. फाटका तुझं सगळं काम मी करतो, तू माझं ऐक. खरोखर रडवलंय दाजींनी. सकाळी एकदा भांडलंय ना, आता दुसऱ्यांदा भांडले, आता आले मनवायला. नको रडू, जाऊ दे, नको रडू, रडायचं नाही आशू. तुम्ही नका करू. तर मित्रांनो आता आहे ना आम्ही ना मस्त असं एक काय रे आशू, काय करणार आहे आपण? डोळ्यात काय कचरा गेला का? थांब मी पुसून काढतो. तुम्ही रडायला लावलंय तिला खरं आज. दीदी कुठे रडायला लावलं तू? आणखी म्हणून ती आणखी रडू राहिली. मग रडतीच ती खरोखरचे. हा का ग? हा काय? हा पान रडू राहिली. नाही नाही काय नाही. पप्पा आहे. चला पप्पालाच नाव सांगून देत तुमचं. काही सांगू नको. तुमचं नाव सांगून देते पप्पाला. पप्पा म्हणा. ते दरवाजाचं टावेल काढा, नका लावतो दरवाजा. पप्पा खरं खरं म्हणा. उघडा ना. भांडले काय म्हणत देऊ सांगून मला तुमचं सासरा असं सासऱ्याचं. नाव. तर तुम्ही एवढे मित्रांनो, गरीब आहे का? मी काहीच नाही केलेलं, काहीच नाही झालेलं. फक्त माझी बायको जास्त इमोशनल आहे एवढ्या गोष्टीवर. कोणती एवढी एवढी गोष्ट? काही नका सांगू. काय काहीच नव्हतं झालेलं, काहीच नाही. तिचं बघ, तुम्ही बघा ती तिचा काय फक्त म्हणे, मेकअप. चला व्हिडिओ काढायला, शॉर्ट व्हिडिओ काढू आपण. मी काय बोललो? तुम्ही भडकून दिलं तिला. मी काहीच नाही बोललो, आई शपथ नाही बोललो. मी फक्त म्हणलं तुझं अजून आवरायचं तुझं म्हणलं, तू कपडे काढ ना घालायचे. म्हणे. नाही 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 काढू म्हणलं आपण. तू तुझं पुढलं आवर ना म्हणलं. तू फक्त मेकअप केलाय, तुला कपडे ड्रेस काय चेंज म्हणजे करायचं तुला आहे. काहीच आवरलं नाही, काय काढायचं म्हणे. मग असंच बोललो ना. मग रडायचं तू काय झालं? खेकळले तुम्ही. खेकळले काय? याच्यापेक्षा विरावच्या आता मी खेकळतो. नका काही सांगू. हा असं थोडी आहे का? फारच बोलायचं नाही. तिथून पुढे असं असं तर बोलणार सुद्धा नाही. तेव्हा पाहिलं का किती काय काय attitude? काय काय मला काय गरज नाही बोलायची, माहिती सांग. काय 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 असं वाटतं कधी कधी हाताला अशी एवढी खाजव येते नाही ह्या उजव्या चपरा. बरी ती मग काय करू? कधी ठेव हे कसं पाहते तुमच्या पाणी ठेवून म्हणलं तेच ना मग आवरलं का? त्याच्या आत्ता चांगलं तर झाले, मित्रांनो, आता आहे ना. झोप झाली. आता आहे ना थोडं ऐका हे कपडे चेंज कर ना तू. मी आवडणारच नाही आता. नको रस रे, असं रसून नाही चालत. चल माहिती आहे तुझ्या डोक्याला टेन्शन आहे. टास्क कम्प्लीट नाही झालंय तुमचं. हा टास्क कम्प्लीट नाही झालं, ती रुसलेलीच आहे अजून. चल चल नका नका चल 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 आय आय वडत नाही भाऊ. मलाच घेऊन पडायची खाली. त्या बाजून चिडी लावलं तुम्ही. नाही चल नाही म्हणजे पडायचं बोट मळून मीच खाली. चल उठ. नाही ती लागेल पण हात असं मागे यांचे ना भांडणं झालेले चल. आणि दाजी म्हणा होते. तुला काय बोलायचंय का मध्ये? मध्ये का आता नवरा बायकोच्या भांडणात काय बोलू मी? एवढी ना बात बरोबर. हा त्यांच्या दोघांचे भांडणं चालल्यावर मी काय बोलणार? चल लवकर. कोणीच नाही बोलणार, ती बाजू कोणीच नाही घेणार. हा ती बाजू कोणीच नाही घेणार. आज थोडी चल लवकर जायचं. इकडं तुमच्या जावायचं आणि लेकीचं भांडण चालू आहे का? इकडे ना दाजींनी नाही पण पप्पाने हसवलंय. पप्पाला 1 पॉइंट गेला, तुम्हाला 0. पप्पा डायरेक्ट तसं मारलं. डोकं यांच्याकडं देऊ इथं सनकानी राहिली. इथं इथं का बर? हसून हसून पाहिलं का आता? हा काय रे? मम्मी बाजूला बाजूला, मम्मी बाजूला आहे ना. काय ग? इनाला भारी झाड अटक. चल बाई बाहेर जाऊ. पप्पा म्हणे ते पितळ झटकन तिनं झडू घेतलं झटकायला. चल बाहेर जाऊ. चल चल बाहेर.
मम्मी याला कपडे घालून दे ना, हा देते थांब. मला येत नाही घालता. अरे बापरे, बी आणि उलटा डी काढलाय शिवडे तू. हे काय हे बघ, ही लाईन बी ची काढली आणि इथून मधूनच उलटा डी काढलाय. काय आहे? याच्यात आणि याच्यात फरक दिसतो का? दिसतो तुला? मग बघ हा, कसं सांग बरं. बघ इथून इथून मग इथून नाही, मग इथून पण नाही, मग इथून 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 नाही, जमलंच नाही. जमलं खोडते आता, जमलंच नाही. याचं पायाला पाय लावून वर सरकायचं काम चालू आहे. आरडतो काय आरडतो? एक तर कपडे नाही घातले, काही नाही तिथं वरडतोय आंघोळ करून. काय वरडतो? इकडं माझ्या पोरांची तर वेगवेगळेच कारनामे चालू आहे. नीट काढ ना ते डी खोडम बी काढ. खुशाल म्हणतो जमलंच नाही. ले चाल, दमगा येता वेळ पाहू दे. दमगा यास भात पावडे थांब थांब थांब. फटके तिथे ठेवून. टास्क तुम्ही अपुरा ठेवून आले. बायकोला मध्येच सांगितलं बाहेरला साफसफाई कर. हे चपला कुठून आणलं बाई? तिथून आणल्या. तू पण हेल्प करते पप्पाला? पप्पा इकडे आहे काय? त्या दुकानात? घरी कस्टमर आले. डान्स कर आता. हे बाबा काय म्हणते, गुरु कोण जाणार आहे? आजी नाही बोलत आणणार आहे. हा? येड्यावानी कोण करतं? हा? मी नाही म्हणते. तू नाही का? चप्पल कशाला 80 लावून ठेवते, किती हुशार आहे. पण जोडी चुकली ना विरा, जोडी चुकली. ती चप्पलची जोडी इथं राहिली, ती एक तिकडे राहिली. तर आता संध्याकाळचे ना 6:30 वाजले आणि वातावरण बघा एकदम आभाळ आलेलं आहे. आणि संध्याकाळ झाली आहे, खूप भारी वातावरण झालं. म्हणजे आज दिवसभरच आभाळ आहे इकडं. आणि कोणतेच कामं होत नाही, साड्या वगैरे त्याच्यानंतर मी ब्लाऊजचं चॅनल चालू केलं, ते पण होत नाही. मग मिस्टरनं म्हटलं तुम्ही विराला पण थोडं सांभाळून नाही लागती. आणि मग सगळं म्हणजे सगळं मीच करायचं, वरून व्हिडिओ मीच काढायचे म्हटले, साड्यांचे पण ते पण. आणि मी आवडलं म्हटलं चला आपण लाईव्ह जाऊन. तर मिस्टर म्हणजे तुझं आहे. मग मला आला कंटाळा, म्हटलं मी नाही जाणार. तर असं झालं होतं आमचं सकाळी. म्हणजे मला असं हे झालं, म्हटलं म्हणजे मी एकटीच लाईव्ह जाणार, मी नाही जाणार म्हटलं एकटी लाईव्ह. म्हणजे साड्या मी दाखवा, बोला मीच, विराला मीच पहा, सगळं मीच पहा, असं मला हे झालं होतं. त्याच्यामुळं आमचं सकाळी थोडंसं मला राग आला होता मिस्टरांचा. आणि आता संध्याकाळी 6:30 वाजले. पप्पा आहे ना घरी आले, मी बसली तर थोडंसं लक्ष ठेवत शॉपकडं. आणि छोट्या मुलं असल्यानं खरंच एक तर मुलं सांभाळायला पाहिजे, नाही तर मग एक तर असे कामं पाहिजे, नाही तर मग कोणतंच काम नाही पाहिजे मुलं सांभाळायचं सोडून. असं होतं. म्हणजे असं मुलं सांभाळायचं असल्यानं माणूस एक तर सेपरेट मुलं सांभाळायवरच पाहिजे, बाकीची कामं नाही पाहिजे. एक तर मुलं खूप त्रास म्हणजे विरा तर खरंच म्हणजे असं ॲक्टिव्ह मुलं असतात खूप, आणि दिवसभर त्यांच्या लक्ष ठेवणं गरजेचंच असतं. त्याच्यामुळं मग चला भेटू पुढच्या व्हिडिओत.